नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण तापलं असून महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीवरून भाजपमधील दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नंदकिशोर महाजन यांना उमेदवारीचा निर्णय हा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी घेतल्याचं म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यानंतर उमेदवारीची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मात्र यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनी नंदकिशोर महाजन माझा उमेदवार असल्याचा कुठे शिक्का आहे का असा सवाल उपस्थित केलाय। उमेदवार हा पक्ष ठरवतो, एखाद्या व्यक्तीने नव्हे, असं स्पष्ट करत त्यांनी रक्षा खडसे यांच्या वक्तव्यावर पलटवार केलाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीच्या मुद्द्यावरून भाजपमधील दोन बड्या नेत्यांमध्ये दिसून आलेल्या या मतभेदांमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पुढील घडामोडींवर आता सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबईतील पांढऱ्या पट्टीच्या वादाने आता गिरगावातही जोर धरलाय। गिरगावच्या मंगलवाडी परिसरात एका सोसायटीसमोर रस्त्यावर पांढरी पट्टी मारली जात असल्याचं दिसताच नागरिकांनी संबंधित व्यक्तींना जाब विचारत काम थांबवण्याची मागणी केली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। यापूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी घाटकोपरमधील त्यांच्या सोसायटीत अशाच पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आवाज उठवला होता। त्यानंतर दादर आणि गिरगावसह मुंबईतील इतर भागांमध्येही हा मुद्दा चर्चेत आला। स्थानिकांच्या विरोधानंतर संबंधित व्यक्तीने पट्टीचे काम थांबवण्याची तयारी दर्शवली। दरम्यान काही संघटनांनी या प्रकाराविरोधात आंदोलनाचा इशारा दिला असून पांढऱ्या पट्ट्यांबाबतचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीत नवा वाद निर्माण झाला आहे। माजी आमदार विप्लाव बाजोरिया यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर त्यांनी आणि त्यांचे वडील गोपीकिशन बाजोरिया यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। बाजोरिया पितापुत्रांचा दावा आहे की त्यांच्या अर्जातील ज्या त्रुटींचा आधार घेत अर्ज बाद करण्यात आला त्याच स्वरूपाचे अर्ज राज्यातील इतर अनेक मतदारसंघात वैध ठरवण्यात आले आहेत। त्यांनी अमरावती, वर्धा, जळगाव, ठाणे, परभणी, हिंगोलीसह सुमारे 17 ते 20 उमेदवारांच्या अर्जांच्या प्रति पुरावा म्हणून गोळा केल्याचं सांगितलंय। विप्लव बाजोरिया यांनी आरोप केला आहे की त्यांचा अर्ज पूर्णपणे योग्य असतानाही तो नाकारण्यात आला आणि निवडणूक अधिकारी पक्षपातीपणे वागत असल्याचा दावा केला। तर गोपीकिशन बाजोरिया यांनी ही अर्ज बाद करण्यामागे दबाव आणि गोलमाल असल्याचा आरोप करत हा निर्णय न्यायालयात आव्हान देणार असल्याचं स्पष्ट केलं। दरम्यान बाजोरिया कुटुंबाने उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान संबंधित उमेदवारी अर्जांचे नमुने आणि इतर पुरावे सादर करण्याची तयारी दर्शवली आहे। या प्रकरणामुळे अमरावती विधान परिषद निवडणुकीत नवा राजकीय वाद निर्माण झाला असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील जिन्सी भागात गुन्हे शाखेने एफडीए आणि बालविकास विभागाच्या मदतीने मोठी कारवाई करत रेशनिंग धान्य आणि अंगणवाडीतील पोषण आहाराचा काळाबाजार उघड केला आहे। किराळपुरा येथील रेहमानिया कॉलनीतील गोदामावर छापा टाकून तब्बल 17 लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत। गरिबांसाठी आणि कुपोषित बालकांसाठी असलेला मोफत अन्नसाठा फोडून तो खुल्या बाजारात विकला जात असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपींसह इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये प्राथमिक शांतता करारावर सहमती झाल्याची घोषणा करण्यात आली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कराराची माहिती दिली असून अधिकृत स्वाक्षरी लवकरच स्वित्झर्लंडमध्ये होणार असल्याचं सांगितलं। करारातील प्रमुख मुद्द्यांमध्ये शस्त्रसंधी, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा खुला करणे, इराणवरील काही निर्बंध शिथिल करणे आणि पुढील चर्चेद्वारे अणु कार्यक्रमांसंबंधी प्रश्न सोडवणे यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे। मात्र कराराचा संपूर्ण अधिकृत मजकूर अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही। या घडामोडीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली असून जागतिक अर्थव्यवस्थेला दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका जुन्या रोडीज ऑडिशन क्लिपमध्ये अभिजित दिपके यांना रघुराम यांनी ऑडिशनमधून हाकलल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र रघुराम यांनी हा दावा फेटाळून लावत व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट केलंय। रघुराम म्हणाले की त्यांनी अभिजित दिपके यांना कधीही भेटलेले नाहीत आणि व्हायरल होत असलेला व्हिडिओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय। यावर अभिजित दिपके यांनी ही मिश्किल प्रतिक्रिया देत मी तेव्हा शाळेत होतो अशी कमेंट केली आहे। रघुराम यांनी त्यांच्या कमेंटला उत्तर देत दिपके यांच्या कार्यासाठी शुभेच्छा
दिल्या। या संवादानंतर सोशल मीडियावर या व्हिडिओची आणि दोघांच्या प्रतिक्रियांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आरटीओ विभागातील 2 अधिकाऱ्यांमधील फोनवरील वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। वैजापूर हद्दीत बाहेरील भरारी पथकाने वाहनांवर कारवाई केल्याने हा वाद उफाळलाय। व्हायरल ऑडिओमध्ये स्थानिक अधिकारी संबंधित पथकाला वैजापूरच्या हद्दीत कारवाई करू नका असं सांगताना ऐकू येतात। यावर आरटीओ निरीक्षक योगेश मोरे यांनी ही काय भारत पाकिस्तानची बॉर्डर नाही असं उत्तर दिल्याने वाद अधिक चिघळला। संभाषणादरम्यान हद्दीच्या अधिकार क्षेत्रावरून दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली। तसंच एका निलंबित अधिकाऱ्याच्या माध्यमातून बोगस वसुली सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला। दरम्यान मोरे यांनी सर्व कारवाया नियमानुसार केल्याचा दावा केला असून संबंधित प्रकरणाची तक्रार वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। मात्र व्हायरल ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पुष्टी अद्याप झालेली नाहीये। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात तुफान वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। अचानक झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांची धावपळ उडाली। संध्याकाळी झालेल्या या पावसाने उकाड्यापासून दिलासा मिळाला, मात्र काही ठिकाणी गैरसोय देखील निर्माण झाली। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।